महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. आजचं हे आपलं सेशन कशासाठी, तर आपल्याला पुन्हा एक नवीन अपडेट आलेला आहे. तोही कशाचा, महावितरणची जी भरती आहे त्या संदर्भात, आणि तो अपडेट आहे 24 सप्टेंबरचा, म्हणजेच आजच्या तारखेचा. तर आता नेमका अपडेट काय, तर संक्षिप्त याच्यामध्ये तुम्ही जर जुळले असणार तर आपल्याला लग्नाचं आता आमंत्रण आलेलं आहे. म्हणजे लग्नाची तारीख काय झालेली आहे, फिक्स झालेली आहे. आणि याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी लग्न लागायचं आहे त्याच दिवशी लग्न लागणार. तर नेमका लग्नाचा कार्यक्रम कसा ठरला आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण बघून घेऊ. ठीक आहे, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न सुटायला नको. कारण की अर्धवट बघितलं तर अर्धवट माहिती धोक्याची असते, तुम्हाला नेहमी मी सांगत असतो, बरोबर आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळालं पाहिजे, याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. ठीक आहे, आता नेमकं परीक्षेसंदर्भात काय अपडेट आलेला आहे तो नेमका जाणून घेऊन, तोही महावितरणचा अपडेट आहे, तर स्पष्टपणे थंबनेलवरती तुम्ही वाचलेला आहे. आता याच्यापूर्वी जर तुम्हाला आठवत असणार तर जवळपास 11 दिवसाच्या अगोदर, आता कोणीच तुम्हाला म्हटलं नसणार पण मी तुम्हाला वारंवार महिन्याभरापासून सांगत आहो की पहिले वितरणची परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. आणि 11 दिवसापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले वितरणमधील पदांची भरती होण्याची दाट शक्यता. फक्त आपल्याला हे नव्हतं माहीत की नेमकी कोणाची होणार आहे, आणि होती तिथपर्यंत आपण तसं करण्याचा प्रयत्न करत नाही जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही. फक्त मी तुम्हाला एक अंदाज दिला होता, महावितरण पहिली भरती होऊ शकते, तेही 11 दिवसाच्या अगोदर. आज तो खरा होताना दिसत आहे. म्हणजे काय याच्यामध्ये काही खूप मोठा मी काय केलं अशातला भाग नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती दिली. म्हणून मी नेहमी काय सांगत असतो की तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये संयम आहे त्यांचा काही विषय नाही, कारण बऱ्याचशा कमेंटा दिसतात, त्या कमेंटमधनं तुमची बुद्धिमत्ता मला समजते की नेमकं तुम्ही काय विचाराचे विद्यार्थी आहे, त्या कमेंटमधनं मला समजायला येते. ठीक आहे, एखादा असतो काही हरकत नाही, पण परीक्षा पहिला आता महावितरणचीच डिक्लेअर झाली. आणि त्याच्यानंतर एक दिवस अगोदर, म्हणजे कालच्या दिवसामध्ये, काल परवाच्या दिवसामध्ये एक दिवसा पहिले पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला येत्या 3-4 दिवसामध्ये नवीन अपडेट मिळणार. आता काही विद्यार्थ्यांनी कमेंट केला, सर तिकडे तर आंदोलन आहे, संपावर आहे. त्याच्याशी काही संबंध नाही. पेपर काढणारे ते काय अधिकारी लोक पेपर काढणारे किंवा टाईम सेट करणारे, डेट सेट करणारे नाही आहे, ते उच्च पदावरनं उच्च लेवलवरनं होत असते. असो, त्याच्याबद्दलही आपल्याला काही नाही. आता आज नवीन अपडेट काय मिळाला ते सांगतो. बघा, प्रसिद्धी पत्रिका आली, ते कोणाच्या संदर्भात आली, ते आली 5 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबरच्या ज्या पोस्ट होता त्या संदर्भात. आता बाकीचं मी वाचणार नाही, तुम्हाला मराठी चांगल्या पद्धतीने वाचता येते, कारण की आपली पद्धतच अशी आहे, शॉर्टकट म्हणजे कमीमध्ये जास्त आउटपुट काढण्याचा आपला प्रयत्न असतो, तशाच पद्धतीमध्ये. आता 5, 7 आणि 8 मध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट आहेत, परीक्षा कधी आहे. सर इथं परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, म्हणजेच लग्न ठरवलेलं आहे. आता लग्न नेमकं कुठे आहेत, आता पत्रिका सर्वांना मिळून जातील हॉल तिकीटच्या सर्वमध्ये, बरोबर. त्या हॉलमध्ये जाणी, त्याच ठिकाणी बसणी, तिथंच तुम्हाला सर्व काही मिळणार. आणि लग्न त्याच दिवशी लागणार ज्या दिवशी त्या तुमच्या पत्रिकेवर लिहिलं आहे त्या दिवशी. ठीक आहे, प्रत्येकाची पत्रिका वेगळी राहील, एवढं पण लक्षात ठेवायचं. आता बघा, 16, 17, 18 तारखेला ऑक्टोबर महिन्याच्या कोणाची परीक्षा आहे, ज्युनियर असिस्टंट. आता बरेच विद्यार्थी असिस्टंट, ज्युनियर असिस्टंटवाले पण कमेंट करायचे, पण कसं आहे, माहीत नसलं तर मला बोलायला होते तिथपर्यंत आवडत नाही, आणि मी प्रयत्न करतो की नाहीच बोलायचं, पण कधी कधी तुमच्या करताना तुमच्या खातीर बोलावं लागतं, पण तेही निम्म्यामध्ये नाही सारखं मी बोलायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर मला माहीत नव्हतं खरंच कोणाची तारीख आहे, कोणाचं लग्न ठरलं आहे. तर ज्युनियर असिस्टंटचं लग्न ठरलेलं आहे 16, 17 आणि 18 तारखेला. पटलं. मग त्याच्यानंतर जे ग्रॅज्युएट इंजिनियर आहे सिव्हिलचे, त्यांचा 21 तारखेला आहे. आणि जे डिप्लोमावाले आहे, म्हणजेच काय, पदविकाधारक डिप्लोमा ट्रेनिंग इंजिनियर आहे सिव्हिलचेच, त्यांची 22 तारखेला ठरली आहे, 22 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रिकलचे आहे, म्हणजे जे वितरण डिस्ट्रीब्युशनचे डिप्लोमा इंजिनियर आहे, त्यांची 23 तारखेला आहे. आणि जे ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ज्याला AE म्हणतो आपण, ठीक आहे, तर ते 24 तारखेला आहे. म्हणजे असं समजा की तुम्ही जर कॅलेंडर खोलून बघितलं, कॅलेंडरमध्ये बघितलं तर 16 पासून 18 पर्यंत एक पोस्ट आहे. मग त्याच्यानंतर 21, 22, 23 आणि 24 याच्यामध्ये 4 पोस्टा भरल्या. म्हणजे अशा एकूण 5 वेगवेगळ्या पोस्टाची काय एक्झाम आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की बरेच विद्यार्थी, सर मग आचारसंहिता, अरे आचारसंहितेमध्ये फक्त नियम काय आहे की नवीन ॲडव्हर्टाईज काढता येत नाही, आणि परीक्षा झाली असणार तर रिझल्ट लावता येत नाही, आणि रिझल्ट लावता येत नाही, रिझल्ट जर लागला असणार तर त्यांना जॉईनिंग देता येत नाही, एवढाच नियम आहे. पेपर घेण्याचा काही बंधन नाही आहे. फक्त आपलं काय म्हणणं असतं की जर ऐन बिलकुल, म्हणजे ते इलेक्शनमध्ये परीक्षा एखाद जर घुसली असती तर काही कारणास्तव कॅन्सल, पण
परीक्षा बघा, इलेक्शन दिवाळीच्या नंतर आहे 100%. तर मग आता याच्यामध्ये एक्झाम आलेली आहे, आचारसंहिता वाटला त्याच्या पहिलेच लागणार पेपरच्या, पण त्याचा काही परिणाम पडणार नाही. म्हणजे होऊ शकते 15ला जर आचारसंहिता लागली तरी पण हे पेपर होणार, कारण की त्याचा आणि याचा काही संबंध नाही, फक्त सेंटर खाली पाहिजे. तरी काही विद्यार्थ्यांनी कमेंट केला, सर माझा SSCचा पेपर आहे 17 तारखेला. अरे हो, तर काही अख्खेच्या अख्खे SSCने कम्प्युटर बुक नाही केलेले आहे, अख्खेच्या अख्खे सेंटर बुक नाही झालेले आहे, बरेचसे सेंटरचे बरेचसे पार्ट शिल्लक आहे. आता बऱ्याच जणांना मला रिप्लाय देत राहावं लागतं. आता मी होते तिथपर्यंत अवॉइड करतो अशा कमेंट, पण कधी इच्छा होऊन जाते द्यायची तशा वेळेस दिला जातो. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये प्रश्न काय की जे विद्यार्थी आपल्याशी जास्त जुळले, आता बघा यांचे सर्व हॉल तिकीट काय होणार आहे, सर्व हॉल तिकीट वगैरे येणार आहे परीक्षेच्या पूर्वी, म्हणजेच लग्नाची पत्रिका तुम्हाला येऊन जाईल, कधी लग्न आहे काय लग्न आहे तुम्हाला माहिती होऊन जाईल. बाकीचं याच्यावरती काही बोलायचं नाही, याच्याबद्दल बोलण्यासारखं पण काही नाही आहे. पण एवढं नक्की झालं की परीक्षा होणार आहे, परीक्षा आहे आणि आपल्या तयारीला लागण, तेही कधी आहे म्हटलं तर उद्याच आहे असं समजून झालं ना, असं अभ्यासाला लागा. आता जेवढ्या पोस्टच्या परीक्षा आहे म्हणजे एवढ्या पोस्ट, ठीक आहे, म्हणजे AE JE आणि ज्युनियर असिस्टंट सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी. छानपैकी अभ्यास करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यात मग बाकीचे विद्यार्थी म्हणतील सर हम का गए, तर हम भी अभी मतलब आप भी हो आप है, तो आगे देखिए. 3 नंबरवरती म्हटलं आहे जाहिरात क्रमांक 6 बद्दल जे जास्त विद्यार्थी आपल्याशी जोडलेले आहे. म्हणजे आपण कोणत्या आशेवरती आहोत, आपण विद्युत सहाय्यक या पदाकरता. आता बघा याच्यामध्ये मला खुशी कशाची झाली ते सांगतो. खुशी याची झाली की पेपर आहे, कोणाचे पण असो, डिपार्टमेंटचे पेपर आहे एवढं पटलं. म्हणजे बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की पंक्तीमध्ये जर आपण बसलो आणि वाढणारा जर लाडू वाढत आला आणि जर अर्ध्यात लाडू संपले तर बाकीच्यांना टाकून देत नाही, पुन्हा दुसरे लाडू घेऊन येतात, पुन्हा तिथनं वाढणं सुरू करतात. बरोबर आहे, सेम तसंच आता यांची परीक्षा होत आहे, म्हणजे 100% आपली पण परीक्षा होणार आहे. फक्त काय होऊ शकते, थोडीशी मागे किंवा पुढे होऊ शकते. आता त्याला आपल्याला संयम ठेवा लागेल, कारण की बघा आपल्या घाईनी काहीच होणार नाही. ॲडजस्टमेंट त्यांचं असतं आणि ॲडजस्टमेंट त्यांचंच आहे. तुम्ही किती आपण उठाठेव केली तरी आखरी तेच होणार आहे जे त्यांनी ठरवलं आहे त्याचप्रमाणे. ठीक आहे, तर इथं दिलेला आहे महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी 3 नंबरचा की जाहिरात क्रमांक 6 अन्वये प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक परीक्षा पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल. आता बघा इथं सर्वात म्हणजे आता तुमच्या मनामध्ये सर प्रश्न, सर मग ठीक आहे स्वतंत्रपणे तर प्रसिद्ध केले जाईल, पण कधी प्रसिद्ध केले जाईल, तर त्याच्याही बद्दल तुम्हाला लवकरच माहीत होऊ शकते. तुम्ही म्हणाल सर एक तारीख तर सांगून द्या. आता होती ते पण मी तारखा सांगत नाही, कारण की काही मी भविष्य सांगणारा नाही आहे. बघा माझ्यासारखा कोणी जरी असला तरी आमचा प्रयत्न काय असतो की कुठून तरी माहिती येते आमच्यापर्यंत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता कधी कधी काय होते ती माहिती चुकीची होऊन जाते, तर याला काही म्हणजे आम्ही पाप केल्यासारखं नाही झालं ते. आता आमचं काम आहे तुमच्यापर्यंत शेअर करणं. आम्ही म्हणजे उगाच रात्री झोपेमध्ये सुचलं आणि सकाळी सांगितलं अशातला भाग नसतो. सांगणारे कोणी ना कोणी असतात, सोर्सेस असतात. आता कधी काळी चुकून जाते काही गोष्टी, तर याला तुम्हाला माफ करावं लागेल, याच्यावरती काही सोल्युशन नाही आहे. ठीक आहे, बरं काही हरकत नाही. तर आता स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केलं जाईल विद्युत सहाय्यक पदाचे, कारण भरपूर विद्यार्थी आणि भरपूर जागा पण आहे. आता याची परीक्षा कधी होईल असं तुम्ही विचाराल, तर मी तुम्हाला पहिलेच उत्तर देऊन देतो कमेंट करायच्या पहिले, म्हणून तुम्हाला सांगितलं पूर्ण सेशन बघा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बघा आता आपल्याकडे काय शिल्लक आहे ते सांगतो तुम्हाला. या 7 तारखेपर्यंत 7 ते 11 तारखेपर्यंतचा वेळ आहे. कोणत्या महिन्यातला? ऑक्टोबर महिन्याचा. म्हणजे बघा याचा अर्थ असा नका समजू की तुम्हाला आता ही नोटिफिकेशन आली किती तारखेला? 24 तारखेला. म्हणजे आता काही नोटिफिकेशन येणार नाही अशातला भाग नाही. म्हणजे 24 तारखेपर्यंत यांनी स्लॉट दिला, म्हणजे याचा अर्थ असा नका समजू तुम्ही की हमारा नंबर नाही आहे का, असं नका समजू. तुम्हाला पुन्हा आली वेळ तर या वीकमध्ये म्हणजे एका हप्त्यामध्ये आजपासून म्हणजे हा महिना ओलांडल्याच्या पूर्वी होती तिथपर्यंत पुन्हा एखादा तुम्हाला अपडेट मिळू शकतो. तो अपडेट कशाचा राहील तर तो राहील विद्युत सहाय्यक या पदाचा. आता मी पुन्हा कन्फर्म सांगतो की कन्फर्म नाही, पुन्हा एक अंदाज सांगतो, कन्फर्म नाही सांगत मी काहीच, पुन्हा एक अंदाज सांगतो की ते वितरणचं पण असू शकते आणि पारेषणचा पण अपडेट असू शकते. दोघांपैकी कोणताही असू शकते. काही मला स्वप्न पडलं नाही, पडलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तारखा तुम्हाला सांगून देतो मी विद्युत सहाय्यक पदाकरता की तारखा म्हणजे मी अंदाज सांगत आहे बरं, काही म्हणजे मी अशी भविष्यवाणी करत नाही तर मग विद्यार्थ्यांच्या कमेंट दिसतात मला. ठीक आहे, लक्षामध्ये घ्या. अंदाज आहे तो हवामानाच्या अंदाजासारखा असतो. कधी पाणी येते म्हटलं तर नाही येत ना, कधी नाही येत म्हटलं तर येऊन जातो, असा विषय होत असतो तरी पण. ठीक आहे, आता बघा खाली कोणता वेळ आहे? 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंतचा वेळ खाली आहे, पण याला मी पिवळ्या कलरनी रंगवला. त्याचं कारण असं की इथे चान्स कमी आहे. चान्स कुठे जास्त आहे तुम्हाला सांगतो मी विद्युत सहाय्यक पदासाठी. या 25 पासून आता तुम्ही असं नका म्हणू सर या दिवशी भलत्याच परीक्षा स्लॉट आहे, काहीही घेणं देणं नाही आहे. ढगानं कम्प्युटर आपल्याकडे, खूप सारे कम्प्युटर आहे, खूप सारे सेंटर खाली आहे. ठीक आहे, एखाद्या जिल्ह्यातले नसतील पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये बरेचसे कम्प्युटर खाली आहे. ठीक आहे,
या ज्या ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर म्हणजे 25 पासनं 28 पर्यंत याच्यामध्ये विद्युत सहाय्यकची परीक्षा फसू शकते. बघा मी शकते सांगत आहे, अजूनही कन्फर्म नाही सांगत आहे, म्हणून थोडंसं सांभाळून आपण पकडून चालायचं ना, आपण त्याला घेऊन चालायचं, बरोबर आहे. तर आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता तो प्रश्न निपटला. आता म्हणजे जो मेन मुद्द्याचा प्रश्न होता, मुद्द्याचा प्रश्न काय, सर परीक्षा होणार का? हो परीक्षा होणार आहे, मी सांगितलं होतं. डोकं पिटू सांगत होतो, काही जणांना नव्हतं पटत, पण जे माझे विश्वसनीय आहे त्यांना ते पटतच होतं. तर मी सांगितल्याप्रमाणे आपली परीक्षा आहे, आपण त्या पंक्तीमध्ये आहो. आता ते काही पोस्टी झाली, आता काय होईल, आता याच्यासाठी आपल्याला पेंडिंग ठेवल्या गेलं. मी तुम्हाला पहिले सांगितलं की म्हणजे फॉर्म जास्त आहे, तर त्यांना अरेंज करायसाठी जागा पण जास्त लागणार. ऑलरेडी बरेचसे सेंटर बुक आहे, तरी पण तिथं थोडी कशी तरी ॲडजस्टमेंट करून 2, 4, 5 दिवसामध्ये ते बरोबर ॲडजस्ट करून देतील आणि आपलं काम होऊन जाईल त्याच्यामध्ये विद्युत सहाय्यक पदाचं. म्हणजे परीक्षा होणार आहे का हेही समजलं. आणि आता विद्युत सहाय्यकची परीक्षा आता एवढं झाल्यावर उरलं कोण, आपणच उरलो ना. मग आपलाच नंबर आहे आता याच्यानंतर, तर लागणार, मागे पुढे होऊ शकते थोडासा. आता पुढेचा तर चान्स कमी आहे, पण मागे चान्स आहे आपल्याजवळ 25 तारखेपासून 28 तारखेपर्यंत. पण हा अनुमान आहे, ते हवामानाच्या अंदाजासारखंच हे काम आहे, ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना एकदम फास्टमध्ये एका महिन्यात अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याजवळ विद्युत सहाय्यकचा मिशन पहा, महापारेषण आणि वितरणचा मास्टर कोर्स आहे, इलेक्ट्रिशियनचा. इच्छुक असाल, एका महिन्यात कव्हर करायचं असणार, एकदम आपले ऑथेंटिकेट पद्धतीने एकदम शॉर्ट ट्रिकने आपण कोर्स तयार केलेला आहे. एकदम फास्ट ट्रॅक कोर्स आहे, तुम्ही जॉईन करू शकता इच्छा असेल तर. आणि ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्याकरता रफ्तार टेस्ट आहे, 31 दिवसामध्ये 31 टेस्ट तुम्ही रोज देऊ शकता टेक्निकलची. ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलेली आहे त्यांना रिबूट होईल, म्हणजे नवीन टेस्टा मिळतील. आणि नाही आहे त्यांनी जॉईन करू शकता. आणि पुन्हा एक खास महत्त्वाची गोष्ट की जे आपली हाय व्होल्टेज टेस्ट आहे, जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिला पसंती दिलेली आहे, त्या टेस्टमध्ये आपण त्याच हाय व्होल्टेज टेस्टची 2.0 आता रिलीज होणार आहे, कमिंग सूनमध्ये ठेवला आहे त्याला. तर त्याच्यामध्ये 25+ आहे. बघा मी होते तिथपर्यंत माझा प्रयत्न असतो की मी बोलतो त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा माझा प्रयत्न असतो. 25+ म्हटलं, जसं मी याच्यापूर्वीची हाय व्होल्टेज होती त्याच्यात 5 होत्या फुल, पण मी त्याच्यामध्ये 8 की नाही 9 करून दिल्या काहीतरी. पण आता तुम्हाला याच्यात 25+ म्हणजे 25पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्ट असतील, म्हणजे या 150 मार्क्सच्या. आणि हे जे रफ्तार आहे हे आपली 110 मार्क्सची असते, म्हणजे फक्त टेक्निकलची असते, ठीक आहे. आता इच्छुक असणाऱ्यांनी जॉईन करू शकता किंवा जोडून राहू शकता, तुमची इच्छा, ठीक आहे. तर मग हा आजचा अपडेट होता सर्वात महत्त्वाचा, तोही महावितरण संदर्भामध्ये आणि तोही परीक्षेच्या संदर्भात. मग सर्वांनी काय करायचं, आपल्या तयारीला लागायचं, आपल्या बंदुकी, आपले हतियार सर्व बिलकुल रेडी ठेवा. तलवारी असणार तर पाजवून ठेवा आणि बंदुकी असणार तर गोळ्या भरून ठेवा, कारण पेपर आपला उद्याचा आहे, ठीक आहे. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. सेशन आवडलं असणार तर आठवणीने लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा, जेणेकरून तेही सतर्क व्हायला हवं, त्यांचाही अभ्यास व्हायला, त्यांचंही भलं व्हायला हवं, ठीक आहे. तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकी त्याच्यानंतर सेशनला कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.